ओके. सुरुवात करूयात. मला सगळ्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे की तुमच्या घरात किती प्रकारचे मसाले आहेत. जरी कॅमेरा बंद असेल तर तुम्ही आन्सर करू शकता. आता सध्या तुमच्या किचन मध्ये किती प्रकारचे मसाले आहेत? कधी मोजलेत का? अंदाजे किती असावेत? 10, 20, 30? आणि दुसरा प्रश्न असा असेल की यापैकी किती मसाले तुम्ही दररोज वापरता किंवा आठवड्याच्या आठवड्याला वापरता? 20, 25, 25, 30, 10? ओके. एकच ना? कितकी नाव तुम्ही कॉल केलाय का? यस. हो ना. पण बाकीचे मसाले डब्यात राहतात का? किंवा त्यांचा आपल्याला उपयोगच माहिती नव्हतो असं काय आहे का? तर काही मसाले असेच असतात की कधी कधी यूज होतात. म्हणजे कोणत्या खास कारणासाठी काही यूज होतात. काही कधी गोड रेसिपी काही सारखे सारखे नाही बनत, पण अशा वेळी यूज होतात. खरं आहे ना? आता इमॅजिन करा तुमच्या समोर, म्हणजे एक ऍक्टिव्हिटी छोटीशी करूयात. इमॅजिन करायचंय एक बाउल आहे तुमच्याकडे ज्याच्यामध्ये हळद आहे. एक बाउल आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये तीळ आहेत. एक बाउल आहे तुमच्याकडे केशर आहे. तर तुम्हाला काय वाटतं ह्यातलं सर्वात महत्वाचं स्पाइस कोणता असू शकतो? हळद. हळद. ओके. महत्वाचं हळदच आहे. नो डाऊट. सगळ्यात महत्वाचं असेल म्हणजे काय, की आजच्या काळात लोक हेल्थसाठी बरंच काय काय आपण विकत करतो, सप्लिमेंट्स वगैरे घेतो, हे सगळं करतो. अं, बरेच वेगवेगळ्या टेस्ट असतात ज्या महाग असतात, पण आपल्या घरातला एक 5 रुपया म्हणजे 5-10 रुपयाचा, 20-25 रुपयाचा मसाल्याला कधी असं एकदम व्यवस्थितपणे आपण कधी समजून घेत नाही. आपण हे अशा एका विचित्र काळात जगतो. म्हणजे एक्सपेन्सिव्ह तर गोष्टी आहेत पण इफेक्टिव्ह आहेत की नाही माहिती नाही आपल्याला. जसं मी तुम्हाला विचारलं ना, तुम्ही किचन मध्ये गेलात असं कोण सर्वात महाग वस्तू कोणती? कोणती असेल सर्वात महाग वस्तू किचन मध्ये गेल्यानंतर? खसखस. खसखस. बर. केशर. करेक्ट. केशर. हुशार आहात तुम्ही सर्वजण. गृहिणी आहात त्यामुळं लवकर समजतं हा. आज घरामध्ये काय होतं की मसाल्याचा डब्बा, एक दोन घरं आहेत इमॅजिन केलं तर, मसाल्याचा डब्बा आहे, सारखीच हळद आहे, सारखीच मिरी आहे, सारखीच मेथी आहे. एका घरात स्वयंपाकघर औषधांसारखं वाटायला लागतं. म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी मसाले आहेत, त्याचा योग्य वापर केला जातो, ते रुटीन मध्ये आणले जातात. आपण आता जसं शिकलोय ना तसं त्याचा वापर केला जातो. त्यामुळे ते घर म्हणजे काय म्हणतात ते, ज्या ॲलोपॅथीच्या मेडिसिन ज्या आहेत त्या कमी आहेत आणि याचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे ते जास्त हेल्दी आणि इवन काय म्हणतात ते, बेटर असेल याच्यापेक्षा.
क्वालिटी क्वालिटी ऑफ लाईफ. कारण ते आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरण्याची समज आहे. यासाठीच हे सेशन डिझाईन केलं होतं मी, की आपल्याला स्पायसेस इतके आहेत ते शिकणं गरजेचं आहे, योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. जसं आपण आपल्या सोन्या चांदीची काळजी घेतो त्याप्रमाणेच मसाले आपल्या हेल्थसाठी तितकेच इम्पॉर्टंट आहेत. इवन सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हेल्थसाठी ज्या काय करतो आपण, तशीच काळजी याची देखील घेतलेली पाहिजे. मग जसं आपण मोबाईलला कव्हर लावतो ना, त्याच प्रकारे मसाल्याच्या डब्याचं झाकण देखील असं म्हणजे काय म्हणतो तो सेफली कसा टिकला पाहिजे ह्यासाठी आपण प्रॉपर तयारी करतो. तसा कव्हर निवडतो, तसं सगळं स्क्रीन गार्ड निवडतो. तसंच आपण आपल्या मसाल्यात म्हणजे घरात जे मसाले आहेत, इवन जे काही हेल्थ बद्दल आपण वापरतोय त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे, त्याला देखील असं वापरलं पाहिजे. कारण आधीच्या पूर्वीच्या लोकांना मेडिसिनसाठी किंवा हेल्थसाठी इतके पैसे खर्च करावे लागायचे नाहीत, कारण ते हे स्पायसेस वेगवेगळ्या प्रकारे वापरायचे, औषधासारखे वापरायचे. कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना एवढं सायन्सचं नॉलेज नव्हतं तरी देखील त्यांना कुठले मसाले केव्हा वापरायचे कसे वापरायचे हे माहिती होतं. आणि त्यांच्याच कडून आपल्याला हे नॉलेज आपण आता वापरत नाहीये, तर हे वापरणं स्टार्ट केलं पाहिजे. कुठल्या भाजीत कुठला मसाला पडल्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन योग्य होईल होईल आणि ते अजून बेनिफिट्स करू शकतो हे आपलं ऑलरेडी शिकलोच आहोत. आणि तो मसाला कधी घालायचा ते पण शिकलेलो आहोत. काही काही म्हणजे मसाले आधी घालायचे असतात, तेलामध्ये घालायचे असतात, काही मसाले इन बिटवीन घालायचे असतात, काही मसाले लास्टला घालायचे असतात, काही मसाले अगदी गॅस बंद केल्यानंतर घालायचे असतात. हे सर्व शिकलोय आपण. करेक्ट? ऐकताय का सर्वजण? हो हो येस. हो मॅम. ओके. याच्यानंतर असं काही चेंजेस झालेत आपल्या किचनमध्ये? जेवण सेशन ऐकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, मी समजू शकते की जेवणाची वेळ आहे, तुम्ही जेवण करू शकता, नो प्रॉब्लेम. तर आज आपण अशा मसाल्यांना भेटणार आहोत जे दररोज देखील दररोज असे वापरले जात नाहीत, पण ज्यांनी भारतीय स्वयंपाकघराला एक जे म्हणतात किचन आहे आपलं त्याला एक सुंदर वेगळे पण दिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत शिकलेले मसाले इम्पॉर्टंट नव्हते का? नाही, तितकेच इम्पॉर्टंट आहेत, पण एक अजून वेगळेपण किंवा सुगंधीपणा जे म्हणतो आपण, हे एक दिलेलं आहे. पण हे दररोज वापरले जात नाही, हे कधी कधी वापरले जाणारे मसाले आहेत. त्याबद्दल आपण आज शिकणार आहोत. तर सुरुवात करूया पीपीटी पासून. शेअर करते मी पीपीटी. रेडी सर्वजण? एकदा थंब टाका असा. यस. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी असा, ज्यांचे व्हिडिओ ऑन नाही आहेत त्यांनी जो जो इमोजी असतो तो टाकू शकतो. तर मी सुरुवातीलाच आज नावं सांगणार आहे हिलिंग स्पायसेसची, म्हणजे प्रत्येक वेळी सेशनचं एक वेगळं फॉर्मॅट असतं माझ्या, त्याप्रमाणे. तर आज आपण 10 वेगवेगळे स्पायसेस शिकणार आहोत. त्यामध्ये त्यामध्ये आहे जायफळ, जायपत्री, तीळ, खसखस, केशर, चक्रफूल, दगडफूल, पिंपळी, ओव्याची पानं आणि अजून एक मसाला आहे जो लास्टला सांगणार. ओके. तर सुरुवात करूयात जायफळ पासून. सगळ्यात आधी विचारायला आवडेल, तुम्ही जायफळ कोणकोणत्या कारणासाठी वापरता? जायफळचं तुम्हाला म्हणजे यूज काय करता तुम्ही? पुरणपोळीमध्ये आणि डोकं दुखलं तरी पण. पुरणपोळी आणि डोकं दुखल्यानंतर बस? स्वीट पदार्थांमध्ये बासुंदी, बर्फी, लाडू, जास्त स्वीट्स पदार्थांमध्ये पण टाकतो. ओके. पूर्वीच्या काळी जायफळ अजून एका कारणासाठी वापरलं जायचं, कुणाला माहिती?
बाळाला उघडून पण द्यायचं त्याच्यात. लहान मुलांना सायनस उकळून द्यायचे. दूध सायनस झालं त्याला पण लावतात. सर्दीसाठी. सर्दीसाठी. गुड. मुलांना झोप चांगली लागावी म्हणून त्याच्यासाठी गुड. पण हेच मी ऐकायचं म्हणजे विचार करत होते की कोण बोलणार. गुड. द स्लीप स्पाइस म्हटलं जातं याला. पिंच ऑफ म्हणजे अगदी चिमूटभर देखील याचा जो पावडर फॉर्म आहे तो देखील खूप छान काम करतो बेटर हेल्थवर. मग आत्ता वापरायचं नाहीये का? आत्ता देखील आपण यासाठी वापरला जातो. म्हणजे या कशासाठी वापरला जातो? याचे हिरो कंपाऊंड आहेत इकडे. इसेन्शियल ऑइल आहे, इलिनिसिन आहे, सबनेनिन आहे. आणि हा ट्रेडिशनली यूज कशासाठी केला जातो? स्लीप सपोर्ट. म्हणजे आपल्याकडे स्लीपचे ज्या हे मिळतात सप्लिमेंट्स मिळतात त्याच्यामध्ये देखील याचा वापर केला जातो. त्यानंतर डायजेशनसाठी खूप इम्प्रूव्ह करतो. तर आता मध्ये लोकेशन चेंज झाल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझ्याच मुलीला थोडंसं लूज मोशनचा त्रास झाला होता. आणि मी देखील नेहमी जायफळ आणि तुपाचा वापर करते. आणि माझा डॉक्टर गायत्री आहेत आपल्या कम्युनिटीमधून त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी देखील जायफळ आणि मधाचा वापर सांगला पोटासाठी. तर हे खरंच वर्क करतं. आणि मी बऱ्याच वेळा दिवसापासून कोणी असं कम्युनिटीमधून कॉल आला की मी सांगायची त्यांना की अर्धा चमचा तूप आणि घट्ट तूप आणि अर्धा चमचा जायफळ खिसलेली तुम्ही त्यांना द्या. म्हणजे ज्यांना जुलाब लागला, ज्यांना असं कळ मारते ना पोटामध्ये आणि त्यांना जुलाब होतात अशा लोकांसाठी. तर त्यासाठी खरंच हेल्प करतात. त्यानंतर ब्रेन सपोर्ट. मग स्लीप इम्प्रूव्ह झाली तर ब्रेनसाठी सपोर्ट होणारच आहे. त्यानंतर आयुर्वेदिक बऱ्याच मेडिसिनमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर डायजेस्टिव्ह कम्फर्ट मिळतं याच्यामुळे. मूडसाठी मिळतो. म्हणजे स्लीप इम्प्रूव्ह झाली ऑटोमॅटिकली तुमचा मूडसाठी इफेक्ट येणार आहे याचा. खूप कमी क्वांटिटी वापरायची याची. याचा कमी क्वांटिटी वापरली तरी बिग इफेक्ट आहे. तर याचं बेस्ट पेअरिंग कशासोबत होऊ शकतं? तर दूध आहे. दुधासोबत होऊ शकतं, जायपत्री सोबत होऊ शकतं, दालचिनी सोबत होऊ शकतं याचं बेस्ट पेअरिंग. आणि वेलची वेलची सोबत तुम्ही याचं मस्त कॉम्बिनेशन करू शकता. इव्हन आपल्याकडे बऱ्याचशा स्वीट रेसिपी केल्या जातात त्यामध्ये देखील याचा वापर केला जातो स्वीटच्या रेसिपी. तर आपल्याकडे पॉप्युलर यूज कशासाठी केला जातो? आता बघा, ज्यांना झोपेचा इश्यू असतो ना त्यांनी काय करायचंय? कोण सांगेल का? विथ मिल्क. ओके. रात्री थोडंसं गरम दूध घ्यायचं कपभर. त्याच्यामध्ये तुम्ही हळद तर टाकूच शकतो आपण. इन्फ्लमेशनसाठी काम करणार आहे हळद. इम्युनिटीसाठी काम करणार आहे. त्याच्यासोबत थोडंसं पिंच ऑफ जायफळ जरी टाकलं, तुम्हाला झोपेचा इश्यू असेल, लवकर झोप येत नसेल बेडवर गेल्यानंतर, तुम्ही हा उपाय करून पहा. त्यामुळे साऊंड स्लीप होते, छान झोप होते. आणि तसे थोडेसे म्हणजे पाऊस आता थोडा थांबलाय पण पाऊस चालू असतो तर तसं थोडे गरम गरम काहीतरी पिण्याची इच्छा होतेच. तर तुम्ही हा प्रयोग नक्कीच करू शकता. म्हणजे तुमचं जेवण झालेलं आहे कधी 8 वाजता झालेलं आहे तर तुम्ही 10 वाजता हे कॉन्कॉक्शन घेऊ शकता, आरामात घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमची स्लीप इम्प्रूव्ह नक्कीच होणार आहे. आता ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम नाहीये त्यांनी म्हणजे पडल्या पडल्या झोप लागते तर त्यांनी काय करायचं? आठवड्यातून एकदा असं तुम्हाला म्हणजे काय म्हणतात सर जसं म्हणतात की आठवड्याचे 50 तास कंप्लीट करा झोपेचे. ते काउंट करा की 50 तास तुमचे होत आहेत की नाही. म्हणजे सोमवारी इतके झाले, मंगळवारी इतके झाले, तुम्ही स्वतः काउंट करायच्यात. मग जे राहिलेले तास आहेत ना ते तुम्ही कंप्लीट करण्यासाठी असं मिक्सर घेऊ शकता ज्याच्यामुळे तुमची लाऊंड स्लीप कंप्लीट होऊ शकते. स्लीप थेरपी घेऊ शकता, त्यावेळेस हे तुम्हाला कामाला येऊ शकतं. स्लीप थेरपी घेताना मोस्टली मध्ये जाग येते तर त्यावेळेस हे असं होणार नाही. एकदम गाढ झोप लागली तर लवकर झोप कंप्लीट झाल्याचं फिलिंग येतं तुम्हाला. ओके. तर अजूनही काही बेनिफिट्स आहेत तर मी इथे थोडंसं एक्सप्लेन करणार आहे. बरेचसे मिथ्स पण असतात तर ते देखील आपण इथे कव्हर करणार आहोत.
इथे कुणाची मिथ्स आहेत का काही? चॅट बॉक्स मध्ये पण टाका, म्हणजे थोडेसे कव्हर करूयात. बुक प्रमाणे काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, कारण बुक इतकं मोठं आहे ना. मग असं म्हणतात की ते जायफळ जर जास्त प्रमाणात म्हणजे सारखं 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 दिलं तर मग बुद्धीवर त्याचा परिणाम होतो किंवा हा 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 बुद्धीवर परिणाम होण्या इतपत एक त्याची क्वांटिटी ठेवायची नाही. आणि मुळात हॉलिस्टिक हिलिंग ह्युमन किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये एक गोष्ट शिकवली जाते, तो नियम कायम पाळायचा. तो म्हणजे कंटिन्युअसली कोणती गोष्ट करायची नाही. ब्रेक घ्यायचा, ब्रेक घ्यायचा, ब्रेक घ्यायचा. ओके. ब्रेक ब्रेकमध्ये घेतलं तर मग त्या गोष्टीचा जे घेतोय आपण त्याचाही इफेक्ट तसाच होतो. इव्हन आपल्याला बरेचसे लोक पोहळ्याबद्दल देखील मागच्या आठवड्यात आपण क्लिअर केलं होतं की हेल्दी आहे म्हणून बरंच घेतात. तर तसं न करता त्याचा बराच आता 7 दिवसासाठी यूज झाला तर थोडीफार स्लीप सायकल म्हणजे काय, त्या चक्र ते स्लीपचं ते जाग्यावर आलेलं असतं. मग काय करायचं, ब्रेक करून बघायचं कसं होतंय, काय होतंय. तर हे केल्याने तुम्हाला काय होईल, स्वतःला पण लक्षात येईल आणि अतिरेक पण होणार नाही कुठल्या गोष्टी, आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाहीच आहे तसंही. ओके. अजून याच्याबद्दल सांगायचं तर लहानपणी चिमूटभर जायफळ घालून यासाठी द्यायचेच आपल्याला. तर हा फक्त गोडसाठी वापरला जात नाही, तर प्रत्येक रेसिपीमध्ये देखील वापरला जातो. इवन तुम्ही वर्षभराचे मसाले वगैरे बनवून ठेवत असाल तर त्यामध्ये देखील तुम्ही याचा वापरू शकता. तर ह्याही गोष्टी म्हणजे पूर्वी असं सांगितलं जातं की याही गोष्टीसाठी युद्ध झालेली आहेत एकेकाळी. म्हणजे इंडोनेशियामधले आणि आईसलँडमध्ये हे उगवत असायचं. तर युरोपियन देशांनी याच्यासाठी म्हणजे मसाल्याच्या वापरासाठी युद्ध केलेली आहे. ओके. मग त्यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झालं आणि ते जे विभागलं गेलं त्यावेळेस एक छोटं बेट एक म्हणजे याच्या बदल्यात देण्यात आलं. इतकं मौल्यवान होतं त्या काळात. तर याच्यावर इतकं म्हणजे इंडोनेशियन लोक किंवा युरोपियन लोक इतकं का प्रेम करतात, तर तिकडे अशा रेसिपीमध्ये ते वापरलं जातं ज्याचा फायदा त्यांना होतो. आणि आपल्याकडे मोस्टली इंडियामध्ये वापरलं जातं ते म्हणजे खीर. दूध असेल, जसं मी सांगितलं तुम्हाला रात्री प्यायचं, तसं दूध असेल, खीर असेल, मिठाई असेल कोणती बनत असेल तर त्याच्यामध्ये वापरलं जातं. इवन गरम मसाला जर बनवायचा असेल घरच्या घरी, राईसचा मसाला मी बनवायला सांगितला लास्ट वीकमध्ये, तशा रेसिपी तुम्ही असतील तर त्याच्यामध्ये देखील याचा यूज करू शकता. सूपमध्ये थोडंसं अगदी काय म्हणतात ते 1-2 ग्रॅम इतकं ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सूपमध्ये टाकू शकता. व्हाईट सॉस जर बनवत असाल त्याच्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता. तर सायन्सचा भाग बघायचं झालं तर बेटर स्लीपसाठी सपोर्ट करतंच, ब्रेन फंक्शनसाठी सपोर्ट करतं, डायजेशनसाठी सपोर्ट करतं, त्यानंतर अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटीसाठी मदत करतं, अँटी इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स म्हणून मदत करतं. तर त्यानंतर ओरल हेल्थ सपोर्ट करतं. ओरल हेल्थसाठी देखील खूप ग्रेट मानलं जातं याला. त्यानंतर हे फक्त सुगंध नाही तर फंक्शनल स्पाइस म्हणून याला ओळखलं जातं. लोक म्हणतात की जास्त जायफळ म्हणजे जास्त झोप, तर चुकीचं आहे. जास्त जायफळ हा असा मसाला आहे ज्यामध्ये कमी प्रमाणात योग्य असतं, जास्त प्रमाणात सुरक्षित नाही. त्यामुळं वापरताना हे कमीच वापरायचं आणि अल्टरनेट करत राहायचं, म्हणजे ब्रेक ब्रेक घेत राहायचं. आणि तसे आजही वापरलं जातं. भारतामध्ये बऱ्याच घरांमध्ये वापरलं जातं की लहान मुलांना मध्ये कसं, मोठे असतील तर तुम्ही स्लीपच्या मेडिसिन किंवा सप्लिमेंट्स घेऊ शकता, पण लहान मुलांमध्ये पण बऱ्याच वेळा स्लीप इश्यू असतात. तर त्यांना हे थोड्याशा प्रमाणात दिलं जातं आणि म्हणून ते सेफ आहे, पण ते जास्त प्रमाणात वापरायचं नाही. आणि ताजं कसं ओळखायचं, आता जेव्हा तुम्ही खरेदीला जाल तर त्यावेळेस कसं ओळखायचं, तर वजनदार असतं. जेव्हा जायफळ आपण घेतो त्यावेळेस ते थोडंसं वजनदार असतं. किंवा काही दिवस तुम्ही जायफळ ठेवलं असेल आणि तुम्ही पाहिलं असेल की ते बघा त्यात थोडंसं आतून पोकरल्यासारखा भाग होतो आणि ते हलकं वाटतं, ते दिसत नाही एवढं, पण फोडलं ना की त्याच्यातून असं मग ते धूर आल्यासारखं थोडंसं बाहेर येतं. ओके. तुम्ही पाहिलंय असं कधी? त्यानंतर त्याचा एक स्ट्रॉंग अरोमा येतो.
आणि बुरशी नसते त्याला. करेक्ट आहे का? तुम्ही कधी ट्राय केलंय? म्हणजे असं कधी तुम्हाला पाहायला मिळालं? हो, बाळंतपणात देखील वापरलं जातं. करेक्ट. पुढे जाऊयात पुढच्या स्पाइसकडे. जायपत्री. जायपत्रीला काय म्हणजे जायफळाचीच एक छोटी बहीण असं म्हटलं जातं. याच्यामध्ये देखील इसेन्शियल ऑइल आहेत. हा देखील तुम्हाला डायजेशनसाठी सपोर्ट करणार आहे, ब्रेनसाठी सपोर्ट करणार आहे. आरोमा, आता हे काय आपण रेग्युलर यूज करत नाही, त्यामुळं कधीतरी तुम्ही असं काही स्पेशल डिश बनवत असेल तर तुम्ही पाहिला असेल की याचा आरोमा इन्हान्समेंट होते. त्यानंतर रॉयल कुकिंग म्हणून ओळखलं जातं. रॉयल जर तुम्हाला म्हटलं कधीतरी करतो आपण, तर एक कोणी गेस्ट आलेत आपल्याकडे, स्पेशल काहीतरी आहे फंक्शन आपल्याकडे, त्यावेळेस आपण बनवतो, त्यावेळेस यूज करतो, तर तुम्ही पाहिलं असेल त्याचा आरोमा किती आहे. हा डायजेशनसाठी सपोर्ट करतो हा देखील. त्यानंतर अँटीऑक्सिडंट आहेत. नॅचरल आरोमा याचा खूप सुंदर आहे. त्यानंतर अं, ह्याचा फ्लेवर हा आहे ना, हा डेप्थ आहे, म्हणजे लगेच समजतो याचा जो आरोमा आहे तो. त्यानंतर याचं बेस्ट पेअरिंग कशासोबत होऊ शकतं, तर जायफळ सोबत होऊ शकतं, दालचिनी सोबत होऊ शकतं, वेलची सोबत होऊ शकतं, काळी मिरी सोबत होऊ शकतं आणि क्लोव्ह सोबत होतं. मी हे बेस्ट पेअरिंग का सांगते तुम्हाला, तर बेस्ट पेअरिंग याचा अर्थ असा होतो की अजून जर तुम्हाला याचे गुणधर्म म्हणजे हवे असतील तर तुम्ही याला पेअर करायला हवं. म्हणजे तुम्ही जायफळ वापरताय तर थोडंसं जायपत्री ज्यावेळेस तुम्ही असं स्पेशल डिश वगैरे बनवताय त्यावेळेस, मग कधी दालचिनी सोबत वापरलं, कधी वेलची सोबत वापरलं. तुम्ही पाहत असाल की हे जे स्पायसेस आहे हे शक्यतो एकत्रच असतात बऱ्याच वेळा, पण नसतील तर तुम्ही यूज करू शकता जेव्हा तुम्ही घरच्या घरी मसाले बनवत असाल. त्यानंतर याचा पॉप्युलर युजेस बिर्याणीसाठी होतो. त्यानंतर पुलाव बनवण्यासाठी आपण यूज करतो, सूप मध्ये यूज होऊ शकतो. त्यानंतर डेझर्ट मध्ये देखील याचा यूज होतो. हे देखील म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे की फक्त जे तिखट रेसिपी त्यासाठी नाही, फक्त गोडसाठी रेसिपीसाठी देखील वापरला जातो. त्यानंतर मसाला मिल्क जे आहे त्यासाठी देखील वापरला जातो. इथे एक प्रश्न विचारायचा होता. आपण कोण कोण याचा रेग्युलर रेग्युलर नाही कधीतरी यूज करता आणि याचा स्मेल आहे हा अनुभवलाय? वापरला जातो का किंवा माहिती आहे का जायपत्री कशाला म्हणतात, कशी दिसते? कारण बऱ्याच स्पायसेसची नावं माहिती असतात पण हाच तो असं माहिती नसतं. खास करून जेंट्सला तर माहिती नसतं, पण वर्षा मॅडम वापरतात. अजून कोण वापरतं? उज्ज्वला मॅडम वापरतात. थोडीशी अजून माहिती घेऊया त्याच्याबद्दल. जायफळाची बहीण आणि सुगंधाची राणी म्हणून याला ओळखलं जातं. काय उपमा याची? जायफळाची बहीण आणि सुगंधाची राणी असं म्हणून आहे, म्हणजे जायफळापेक्षा जास्त उग्र वासाला असतो. थँक्यू. ऍक्टिव्हली ऐकताय सुप्रिया मॅडम, आनंद सर, तुप्ते मॅडम, नयन, उज्ज्वला मॅडम, वर्षा भोसाय. बाकीचे ऐकतायत की नाही माहिती नाही, कारण रिप्लाय नाहीये. ओके. बाकी अजून याची माहिती घ्यायची झाली तर हे दोन जायफळ आणि जायपत्री हे दोन वेगवेगळे मसाले आहेत काय? वेगवेगळे आहेत तर वेगवेगळे आहेत. जायफळ आणि जावित्री वेगवेगळ्या झाड म्हणजे याची वेगवेगळी झाडं असतात. जायफळ म्हणजे आतलं बी आणि जावित्री म्हणजे त्या बिया भोवतालचं लाल जाळीसारखं आवरण. हे कुणाकुणाला माहिती होतं, कुणाला माहिती नव्हतं? माहितीये? हा, मी सांगते आनंद सर, पुढचं सांगते, क्वांटिटी बद्दल सांगते.
हे तुम्हाला लक्षात येतं, बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. तर जायफळ म्हणजे आतलं बी आणि जायपत्री म्हणजे त्याचं वरचं जे कवर आहे ना, आतला भाग, तो असतो. म्हणजे एकच आहे का? फक्त एक फ्रूट आहे? एक फ्रूट आहे. अच्छा. हा, एकच फ्रूट आहे. वरचा भाग आणि आतला भाग म्हणजे एकाच ह्याचे दोन वेगवेगळ्या प्रकारे यूज असतो. ओके. आतल्या भागाचा थोडासा म्हणजे जायफळ थोडंसं कमी सुगंधित असतं आणि वरचा भाग जास्त सुगंधित असतो, असं म्हणालात तरी चालेल. बियाभोवती एक जाळीदार आवरण असतं, त्याला हे म्हणतात. निसर्गाने एकाच फळात दोन मसाले दिले, म्हणजे एकाच फळात दोन खजिने. पूर्वी व्यापारी जेव्हा इंडोनेशियामधून जायफळ आणायचे ना, तेव्हा त्यांच्या भोवती जावित्री, त्याच्यासोबत जावित्री पण आणायचे. पण आश्चर्य असं झालं की युरोपमध्ये अनेक वर्ष जावित्रीची किंमत जायफळापेक्षा जास्त होती. आता जायफळाची किंमत जास्त आहे आपल्याकडे, पण त्यावेळेस याची किंमत याच्याही पेक्षा जास्त होती. ती कमी प्रमाणात मिळायची आणि त्याचा सुगंध देखील अधिक अधिक नाजूक असायचा. म्हणजे नाजूक मीन्स उग्र असतो ना. तर इंडियामध्ये, मिडल ईस्टमध्ये, फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये, इंडोनेशियामध्ये या सगळ्या देशामध्ये याचा वापर केला जातो. खास करून जसं मी सांगितलं तसं बिर्याणीसाठी वापर केला जातो, गरम मसाल्यासाठी वापर केला जातो, पुलावसाठी वापर केला जातो, व्हाईट सॉससाठी वापर केला जातो. इवन बेकरी प्रोडक्ट्स काही बनवत असतील त्याच्यामध्ये देखील वापर केला जातो. तर याचे की इन्ग्रेडियंट्स तर आपण बघितलेच. सायन्सचा भाग सांगायचा झाला तर याच्यामध्ये डायजेशनसाठी सपोर्ट होतो. म्हणजे जसं जायफळ हेल्प करतं तसं जावित्री देखील हेल्प करते. त्यानंतर अँटीऑक्सिडंट आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ब्रेनसाठी सपोर्ट करतं, ओरल हेल्थसाठी देखील सेम सपोर्ट करतं. म्हणजे जवळपास जायफळासारखेच याचे बेनिफिट्स आहेत. जावित्री म्हणजे एक बिर्याणीचा मसाला नाही, एक सुगंध आहे तो. लोक म्हणतात, बऱ्याच वेळा म्हणतात की जावित्री आणि जायफळ मग सेमच असतं का वरचं आतलं? तर एका फळामधून येतो. चव अं, आणि सुगंध हे दोन्ही वेगवेगळे असतात, त्यामुळे तुम्ही वापरू शकता. तर ताजी कशी ओळखायची? बघा, ऑरेंज कलरची असते. ऑरेंज रेड कलर असेल ना तर ती ताजी आहे. थोडासा फिका पडतो बघा, एकदम व्हाईटिश किंवा येल्लोइश होऊन जातो. ऑरेंज असेल तर ठीक आहे, पण व्हाईटिश येल्लोइश होत असेल तर ती जुनी आहे किंवा शिळी आहे किंवा त्याचा स्मेल वगैरे इतका येणार नाही, हे ओळखून घ्यायचं. त्यानंतर त्याचा वास देखील घेऊन बघायचा. स्ट्रॉंग अरोमा येत असेल तर ते योग्य आहे. त्यानंतर ड्राय पण लवचिक असते, एकदम सुकलेली असते आणि लवचिक असते, त्या देखील त्यावेळेस देखील हे तुम्ही समजू शकता. त्यानंतर मॉइश्चर नसतं, म्हणजे ओलावा अजिबात नसतो, एकदम सुकी असते ही. तर याचा वापर किती क्वांटिटीमध्ये करायला हवा? जसं आपण जायफळाचा वापर करतो ना, त्याच प्रकारे याचा देखील वापर करायला हवा. स्मॉल क्वांटिटीमध्ये याचा वापर करायला हवा. कोण कोण करत नव्हतं आणि याचा वापर करणार आजपासून? येस, नो? येस, थँक्यू. पुढे जाऊया. पीपीटी नाही दिसत आहे ना? एअर टाईट डब्यात ठेवा. जेव्हा तुम्ही घरी घेऊन याल त्यावेळेस, जेव्हा ते अख्खं आणून, जसं आपण सांगितलं ना, मसाल्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर याला होल घेऊन या आणि मग ते पावडर फॉर्म मध्ये तुम्ही वापरा. मग 8 दिवसाचे, 15 दिवसाचे असे मसाले तुम्ही याचे बारीक करून ठेवू शकता, जर तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये वापरायचे असेल तर. त्यानंतर एअर टाईट डब्यात याला हे करा, मॉइश्चर पासून याला दूर ठेवा आणि जुनी असलेली पावडर वापरू नका. याची स्ट्रॉंग अरोमा असतो, त्यामुळं खूप कमी प्रमाणात याचा वापरायचा आहे.
त्यामुळं कमी प्रमाणात देखील हे तेवढंच बेनिफिट देतं. त्यानंतर नेक्स्ट स्पाइस आहे सिसम म्हणजे तीळ. एक पुराण म्हणजे काय म्हणतात, पुराणिक एक सीड म्हणू शकतो. एकदम छोटा छोटा, सगळ्यात छोटा असा सीड आहे हा, पण स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. जगातील सर्वात जुने ऑइल सीड्स जे आहेत त्यामुळे की एक ओळखलं जातं. आयुर्वेदामध्ये याला ओळखलं जातं. याच्यामध्ये कॅल्शियम आहे, व्हायटॅमिन ई आहे, सेसमोलिन आहे, त्यानंतर व्हायटॅमिन ई आहेच. त्यानंतर हेल्दी फॅट्समध्ये देखील याची गणना केली जाते. आपल्याला सांगितलं जातं बघा बऱ्याच वेळा की जर जॉईंट प्रॉब्लेम असेल तर तिळाच्या तेलाने मसाज करा. तर हे त्यासाठीच सांगितलं जातं, कारण बोन हेल्थसाठी हे खूप हेल्प करतं. त्यानंतर हार्ट हेल्थमध्ये देखील याचा हेल्प होतो. त्यामुळे तुम्ही काही जण कुकिंगमध्ये देखील यूज करतात, तर तुम्ही यूज करू शकता. पण इन बिटवीन कधीतरी तुम्हाला चेंजेस म्हणून हवा आहे तर तुम्ही कधीतरी याचा वापर करू शकता, पण खूप नाही, कमी प्रमाणात वापरायचं आहे. आयुर्वेदिक युजेस याचे खूप सारे आहेत. बरेचसे जे जॉईंटचे ऑइल बनतात किंवा हे बनतात, बरेचसे ऑइल्सच मिळतात किंवा ऑइंटमेंट म्हणजे क्रीम्स वगैरे वापरले जातात, त्याच्यामध्ये देखील याचा वापर होतो. कॅल्शियम रिच सोर्स आहे. त्यानंतर हार्ट हेल्थसाठी सपोर्ट करतं, हार्मोनल बॅलन्ससाठी सपोर्ट करतं. बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो, सीड सायकलिंग चालू करतो, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे एक सीड पिरियड्स म्हणजे नेक्स्ट 15 days तर हे आपण देतो. तर याचा वापर म्हणजे चांगला गुणधर्म आहे जो आपल्याला हार्मोनल हेल्थसाठी देखील उपयोगी पडतो. त्यानंतर अँटीऑक्सिडंट प्रोटेक्शन देखील मिळतं. तर याचा बेस्ट पेअरिंग होऊ शकतं गुळासोबत. गुळ तिळाचे लाडू प्रसिद्ध आहेत, आपण बनवतो आणि ते खातो. आपल्याकडे खास म्हणजे संक्रांतीसाठी याचा वापर होतो. करेक्ट आहे. संक्रांतीमध्ये खास याचा एक वेगळं आपल्याकडे काय महत्व असतं, तिळाचे लाडू. तुम्ही कशामध्ये वापरता, याचा वापर कशामध्ये करता, थोडंसं चॅट बॉक्समध्ये टाकायचं. मी तिळाचे अजून बेनिफिट्स सांगणारच आहे. भाज्यांमध्ये पण कूट करून टाकू शकतो, त्याच्यामुळे तेल पण हो. कमी लागतं, कारण की त्याला ऑलरेडी तेल सुटतं जर कूट टाकलं तर. करेक्ट. इवन बघा मी बऱ्याच वेळा तुम्हाला ते पावडर बनवून ठेवायला सांगते घरी. त्याच्यामध्ये काजू असतं, शेंगदाणे असते, खोबरं असतं, त्यामध्ये तीळ आणि खसखस देखील असतो. तीळ, खसखस, मगज बी. तर हे कॅल्शियमचा सोर्स म्हणून ह्याच्यामध्ये वापरलं जातं. म्हणजे फक्त ऑइलच नाही तर कॅल्शियमचा सोर्स म्हणून देखील वापरलं सांगितलं जातं. एक लहानसं बी आहे पण कॅल्शियमचा खजिना आहे. आपण मकर संक्रांतीला तिळगुळ का खातो बरं? फक्त परंपरा म्हणून का एक आरोग्य असं म्हणून खातो सांगा? चॅट बॉक्स मध्ये कोण लिहितायत की नाही? उष्ण पण असते ना ती, तीळ आणि हम्म. गुळ उष्ण असतं, थंडीच्या दिवसात ते स्निग्ध पदार्थ म्हणून खाल्ले जातात. स्निग्ध पदार्थ म्हणून खाल्लं जातं. म्हणजे फॅट फॅट देखील आहे. हम्म. करेक्ट. एक आपल्याकडे याला एक प्राचीन सुपरफूड म्हणून देखील, सुपर सीड्स म्हणून देखील ओळखलं जातं. त्यानंतर अशी स्टोरी आहे की अलीबाबा आणि 40 चोर खजिन्याचा दरवाजा उघडण्यासाठी म्हणायचे ओपन सिसम असं म्हणायचे. का तर कारण तिळाची शेंग पिळल्यानंतर, म्हणजे ती एक शेंग असते, तिळाची शेंग कोणी पाहिली आहे का? तर ती एक शेंग पिकल्यानंतर आपोआप उघडते आणि ते असे तीळ पडतात खाली. माहितीये कुणाला याच्याबद्दल? नो. येस. हो माहितीये. हा, हो माहितीये. माहितीये ना. हो. ते गावाला तिळाचं ना, तिळाचं. हो. ते शेती करायचो ना पहिलं गावाला. तर शेंग त्याला भरपूर दाणे असतात आणि ते आपोआप ओपन होते. करेक्ट. हम्म. तर ती ऑटोमॅटिक उघडते, म्हणून तिळाला समृद्धी आणि खजिन्याचं प्रतीक मानलं जातं. कारण ते मग असं पडतं परत उगवतं, पडतं परत उगवतं स्वतःहूनच.
असं म्हणून त्याला एक खजिन्याचं प्रतीक मानलं जायचं. आणि तसेही ते महाग आहेत, त्यामुळं हजारो वर्षापासून याला धार्मिक विधी, आयुर्वेद आणि स्वयंपाकघरात देखील याला वापरलं जातं. तर कोणकोणत्या देशामध्ये याचा चांगला वापर केला जातो, तर इंडियामध्ये वापर केला जातो, जपानमध्ये वापर केला जातो, चायनामध्ये वापर केला जातो, मिडल ईस्टमध्ये याचा वापर केला जातो, त्यानंतर कोरियामध्ये वापर केला जातो. तर आपल्याकडे काय काय केलं जातं, तर याचा वापर तिळगुळ, चटणी असेल, लाडू असतील, ताहिनी म्हणून एक रेसिपी आहे. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये जे रेसिपी बुक देणार आहे ना, याच्यामध्ये टाकून देते. त्यानंतर हमस आहे. हमस कुणी ट्राय केलंय का? आपण Yes, बऱ्याच वेळा देतो. हो मॅम. केलंय. हा, कुणी केलं नसेल तर नक्की करा. त्याच्यामध्ये देखील तिळाचा वापर केला जातो, त्यामुळे ते ऑइल ऑटोमॅटिक सुटतं आणि टेस्ट पण खूप छान येते. मॅडम अं, 2 प्रकारचे तीळ असतात ना, व्हाईट एक आणि ब्लॅक. तर काळे ते एक आणि कोणतं म्हणजे बेटर आहे आपल्यासाठी? काळे शक्यतो चटणीसाठी वापरले जातात. चटणी जे बनवतो ना आपण, तिळाची चटणी, तर तिळाच्या चटणीसाठी वापरले जातात. आणि पांढरे ह्या आहेत ना, हे रेग्युलर यूजसाठी आपण यूज करू शकतो. आता तिळामध्ये पण प्रकार झालेत बघा, एकदम शुभ्र दिसतात, तर ते हायब्रिड असतात. ते इतके तुम्हाला बेनिफिट देणार नाहीत जेवढं आपल्या गावरान थोडेसे काळपट दिसतात दिसायला. वाईट शुभ्र दिसणार नाहीत, पण ते थोडेसे काळपट दिसणारे गावरान तीळ वापरा, त्याचे बेनिफिट जास्त आहेत. काळ्या तिळाची चटणी तुम्ही खाऊ शकता, त्याचे पण बेनिफिट्स होऊ शकतात, त्यामध्ये देखील हेल्दी फॅट्स आहेत. तर सायन्सचा भाग जसं आपण बघितलं की बोन हेल्थसाठी गरजेचं आहे, याच्यामध्ये तीळ आहेत, तिळामध्ये कॅल्शियम आहे, तर बोन हेल्थसाठी सपोर्ट करतच. तर व्हायटॅमिन ई असल्यामुळे हार्ट हेल्थसाठी देखील सपोर्ट करतं. हेल्दी कोलेस्ट्रॉल गेनसाठी हेल्प करतं. नंतर ब्लड प्रेशर साठी सपोर्ट करतं, हार्मोनल हेल्थसाठी सपोर्ट करतं, अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटीसाठी सपोर्ट करतं आणि हेल्दी स्किन साठी देखील सपोर्ट करतं. त्यामुळे एक फक्त संक्रांतीसाठी म्हणून नाही किंवा त्या एका पर्टिक्युलर महिन्यामध्ये नाही, कायम आपण थोडंसं वापरलं पाहिजे. फक्त उन्हाळ्यामध्ये याचा वापर कमी असला पाहिजे. कमी म्हणजे अगदीच कमी असला पाहिजे, त्यामुळे थोडंसं उष्ण देखील आहे. लोक म्हणतात की तीळ खाल्ले की शरीरात उष्णता वाटते, तर खरं तर योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे. संतुलित आणि बॅलन्स डाएटचा हा पार्ट होऊ शकतो. प्रमाण महत्वाचं आहे मेन म्हणजे. पूर्वी शेतात काम करणारे लोक तिळाचे लाडू खायचे, कारण मोठ्या प्रमाणात, म्हणजे कमी खाल्लं तरी मोठ्या प्रमाणात ऊर्जा किंवा आपल्याला म्हणतात एनर्जी देण्याचं काम हे करायचे, आणि त्यामुळे कशी तृप्ती मिळायची. म्हणजे बघा, तुम्ही आता एखादा गुळ शेंगदाण्याचा लाडू बनवला असेल आणि इव्हनिंग मध्ये अशी भूक लागली असेल, तर तुम्ही त्या लाडू खाऊन पहा, वाटतं ना असं, खरंच छान वाटतं एकच लाडू खाल्ल्यानंतर. कारण तेवढे शेंगदाण्यामध्ये वेगळे बेनिफिट्स आहेत, तिळामध्ये वेगळे बेनिफिट्स आहेत, ते एकत्र आलेत. इवन गुळामध्ये देखील वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. तर हे एकत्र आल्यामुळे ते काय बनतं, त्याच्यामुळे खूप हेल्प होते. इवन तुम्ही त्याच्यामध्ये अजून एक उपाय करू शकता, दॅट इज अ डिंक असतो, डिंकला तुम्ही तळायचं आणि क्रश करून तो त्यामध्ये वापरायचा, म्हणजे अजून बेनिफिशियल होतं ते, अजून बेनिफिट देतं. ज्यांना जॉईंटचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी आवर्जून वापरा. गुळाचा हवं तर तुम्ही वापर कमी करा, कमी गोड करा, पण त्याच्यामध्ये थोडासा डिंकाचा वापर करा, नक्कीच फायदा देईल तुम्हाला. ओके, नेक्स्ट जाऊयात आपण. मॅम, एक काळ्या तिळाचं पण जेव्हा पिरियड्स मध्ये ब्लिडिंग होत नाही ना, तर ब्लिडिंग साठी काळ्या तिळाचा काढा वापरतात. ऍक्च्युली मी हो, जिथं मला ट्रीटमेंट घेत होती नवीन ना, शिकायला तर मिळालं. त्या मॅमनी मला सजेस्ट केला होता घरगुती उपाय म्हणून, की काळ्या तिळाचा काढा 3 ते 4 दिवस घ्यायचं, तर ब्लिडिंग होतं त्याने म्हणजे व्यवस्थित. ज्यांना कमी ब्लिडिंग होतं हा, पिरियड्स मध्ये होत त्यांनी. नसेल ब्लिडिंग, काही काहींचं होत नाही, तर त्यासाठी ते काढा प्यायला सांगतात की थँक्यू सो मच नॉलेज वाढवण्यासाठी. आलं लयन मॅम काय म्हणायला लक्षात आलं, ज्यांना ज्यांना पिरियड्स मध्ये कमी ब्लिडिंग होतं त्यांनी तुम्ही काळ्या तिळाचा काढा, आता मी याची रेसिपी शोधते, याच्यावर रिसर्च करते आणि प्रॉपर रेसिपी तुम्हाला देते. तो मला फक्त आठवण करा ग्रुपवर, म्हणजे स्पायसेसचा ग्रुप आहे त्याच्यावर, त्यामुळे मीच शूट करून तुम्हाला रेसिपी देईल याची.
ज्यांचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्कीच आवर्जून मला आठवण करा. पुढे जाऊयात. तिळाचे वेगवेगळे प्रकार असतात बघा. व्हाईट असतात, ब्लॅक असतात आणि ब्राऊन देखील असतात तीळ. हे आता ब्राऊन असतात, ते थोडेसे असतात ब्राऊन. मी पाहिलेत कुठेतरी, पण कधी वापरले नाहीत. तर आपण बऱ्याच वेळा काय करतो, तिळाला खूप भाजतो. तर अगदी लाईट भाजणं गरजेचं आहे. इवन तुम्ही जेव्हा मी पीसीओडीची ते सीड सायकलिंग सांगते ना, त्यावेळेस कच्चं घेऊ शकत असाल तर कच्चं घ्या. जर कच्चं घेणं पॉसिबल नाहीये, कारण बऱ्याच वेळा कच्चं नाही चांगलं लागत, तर हलकं म्हणजे अगदी हलकं असं गरम तव्यावर फक्त ठेवून दिलं तरी चालू शकतं. इतकं तुम्हाला कमी भाजावं लागतं तिळाला. आणि जेव्हा भाजाल किंवा अनाल स्टोअर मधून, त्यामध्ये तिळामध्ये लवकर किडे किंवा आळ्या होतात. म्हणजे हा माझा पर्सनली अनुभव आहे. तर याला चांगला काचेचा डबा, जेव्हा हा चेंज होतो ना त्यावेळेस काचेच्या डब्यात किंवा फ्रीजला स्टोअर करणं कंपल्सरी आहे तिळाला. बाहेर तुम्हाला राहू शकतं, 2-3 महिने आरामात राहू शकतात. पण तीळ अशी गोष्ट आहे की असं काय म्हणतात, जेव्हा आपण पॅकेट आणतो, छोटं पॅकेट आणलं युज केलं तर ठीक आहे. जर तुम्ही मोठं पॅकेट आणत असाल तर आवर्जून त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करा. त्याचा एक रेन्सीड स्मेल असतो, तो अवॉइड करायचा आहे. आणि याच्यापासून जे सिसम ऑइल आहे, कोल्ड प्रेस बेस्ट असतं. तुम्ही याचा वापर कुकिंगसाठी पण करू शकता. इवन तुम्ही सॅलेडमध्ये देखील यूज करू शकता. पीनट बटर करायचं असेल, ऑलिव्ह ऑइल ऐवजी तुम्ही तिळाचा वापर करू शकता, तिळाच्या ऑइलचा वापर करू शकता. आणि जॉईंट हेल्थसाठी तर बेस्ट आहे, त्यामुळे मसाजसाठी तुम्ही यूज करू शकता. स्मॉल सीड आहे, स्ट्रॉंग फाउंडेशन आहे हेल्थचं. तर रोस्ट करा थोडंसं आणि ऍक्टिव्हेट होईल त्याचं. याची तिळाची चटणी, तिळाचे लाडू तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढे आहेत खसखस. एकदम स्मॉल सीड, म्हणजे अगदी तिळापेक्षा सगळ्यात स्मॉल म्हटलं तरी चालेल. पण रिच इन न्यूट्रिशन, कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळं आहे याच्यामध्ये. किती छोटस आहे खसखस. कोण कोण वापरतं बरं खसखस इथे? चॅट बॉक्समध्ये टाका. याच्यामध्ये हिरो कंपाऊंड्स आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स, फायबर आणि आयर्न. आणि हे बोन हेल्थसाठी हेल्प करतं. त्यानंतर डायजेस्टिव्ह हेल्थसाठी सपोर्ट करतं. हार्ट हेल्थसाठी देखील सपोर्ट करतं. आणि मिनरल आहेत. न्यूट्रिशन, याचा म्हणजे न्यूट्रिशन पार्ट बघायला गेलं तर याच्यामध्ये मिनरल्स देखील आहेत. कोण कोण वापरतं? अनारसेला वापरलं जातं. ते पण अनारसेमध्ये काय होतं माहितीये, तळले जातात ते. हा, व्हेरी लेस क्वांटिटी इन मसाला, लेस क्वांटिटीची वापरायची. अनारसेमध्ये कसं ते तळलं जातं आणि तेवढे बेनिफिट्स होत नाहीत, तर तुम्ही इतर ठिकाणी वापरणं गरजेचं. जसं की मी तुम्हाला सांगितलं ना, ते मसाला जो बनवतो आपण, तो मसाला बनवून तुम्ही स्टोअर करू शकता 8-10 दिवस फ्रीजमध्ये पावडर फॉर्ममध्ये. आणि तुमचा नॉर्मल ऑइलचा वापर कमी करून तुम्ही त्या पावडरचा वापर करू शकता. त्यामध्ये एक येतं म्हणजे खसखस. त्यानंतर चिवड्यामध्ये कोण कोण यूज करतं, दुधामध्ये यूज करतं, बेसन लाडूमध्ये यूज करतं. गुड, छान. ड्रायफ्रूट प्रोटीन बार असतात ना, त्याच्यामध्ये पण युज करता येतं ते. हा, प्रोटीन बार मध्ये यूज करू शकतो नक्कीच. म्हणजे इवन तुम्ही जर नाचणीचे लाडू बनवत असाल, त्याच्यामध्ये देखील याचा वापर करू शकता. नाचणीचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू याच्यामध्ये नक्कीच वापर करू शकता. ड्रायफ्रूटचे लाडू बनवत असाल तर तुम्ही विदाऊट शुगर, विदाऊट गुळ लाडू बनवू शकता खजुराचा वापर करून. आणि हे छोटेचे म्हणजे काय, हे रोस्ट करून भाजले की ते पावडर लवकर होत नाही अशी याची, पण तसे जरी राहिले तर ते चांगले लागतात भाजून जर घातले असतील तर. त्यानंतर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम रिच आहे, डायजेस्टिव्ह कम्फर्ट आहे, हार्ट हेल्थसाठी गरजेचं आहे. क्रीमी टेक्स्चर येतं जेव्हा तुम्ही याचं कुकिंग करून, म्हणजे पावडर फॉर्म मध्ये जर तुम्ही याचं बनवून वापरत असाल तर. एक स्मेल पण असतो त्याचा. तर याचं बेस्ट पेअरिंग होऊ शकतो कोकोनट सोबत, तिळासोबत, वेलची सोबत, दालचिनी सोबत आणि गुळासोबत.
तर हे सगळे गोष्टी आपल्या लाडूमध्ये जाऊ शकतात. लाडूमध्ये तुम्हाला दालचिनी देखील वापरू शकता. तर त्यामुळे हे तुम्ही कॉम्बिनेशन वापरून तुम्ही लाडू बनवू शकता. तर आपल्याकडे पॉप्युलर यूज आहे ग्रेव्हीमध्ये, खीरमध्ये, चटणीमध्ये, डेझर्टमध्ये आणि पेस्ट, करी पेस्ट जे असते त्याच्यामध्ये यूज होऊ शकतो. अजून याचे बेनिफिट्स मी सांगेल. खसखस याचा अजून एक हिडन बेनिफिट आहे याचा. कुणाला माहिती आहे का? चॅट बॉक्स मध्ये टाका. मी तर सांगेलच, पण माहिती आहे का एक असा बेनिफिट आहे याचा? मॅम आपल्याला हे जुलाब होतात ना, हम्म. तर ते खसखस मध्ये मिक्स करून सॉरी तुपामध्ये मिक्स करून आणि त्याच्यामध्ये म्हणजे साखर तर ऑप्शनल आहे, पण हम्म. तुपामध्ये मिक्स करून त्याचं चाटण खातात. पावडर की अख्खी? नाही नाही, अख्खी खसखस पण टाकतात. गुड. जुलाबामध्ये हा झोप हम्म झोप येण्यासाठी, म्हणजे जसं हम्म जायफळचा वापर केला जातो ना, तसं झोप येण्यासाठी पण खसखसचा वापर केला जातात. हो हो. हा, फक्त खीर मसाल्यात फक्त वापर केला जात नाही, तर बऱ्याच गोष्टीमध्ये वापरला जातो. आधी अगदी पूर्वीपासून याला वापरला जातो. आणि स्वयंपाकघरातला जुना आणि पौष्टिक बियापैकी एक छोटासा हा बी आहे. पूर्वी राजांच्या स्वयंपाकघरात खसखशीचा वापर ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी किंवा मऊ, म्हणजे ग्रेव्हीला एक मऊ टेक्स्चर देण्यासाठी केला जायचा. त्यानंतर एक चव वेगळी येते त्यामुळं ग्रेव्हीची चव आणण्यासाठी याचा वापर केला जायचा. मुघलाई, महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीय पदार्थामध्ये खसखस महत्वाची खसखस एक महत्वाचा रोल प्ले करतो. तर कोणकोणत्या देशामध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला जातो? तर इंडियामध्ये, टर्कीमध्ये, मिडल ईस्ट मध्ये वापर केला जातो, युरोपमध्ये वापर केला जातो. तर ब्रेडवर देखील टाकला जातो, खसखसीचा वापर केला जातो. त्यानंतर केक मध्ये वापर केला जातो आणि डेझर्ट मध्ये देखील खसखसीचा वापर केला जातो. आपल्याकडे एकच यूज पॉप्युलर माहिती आहे, ते म्हणजे आपल्याकडे अनारसे. अनारसेमध्ये भरभरून दिसतात खसखस. तर याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, हेल्दी फॅट्स आहेत आणि डायटरी फायबर्स आहेत, जे शरीराला उष्णता म्हणजे काय म्हणतात त्याला? ऊर्जा देतात आणि पोषण देखील देतात. तर हेल्थच्या बाबतीत सांगायचं झालं तर बोन हेल्थसाठी सपोर्ट करतात. त्यानंतर बेटर स्लीप सपोर्ट करतात, हार्ट हेल्थसाठी सपोर्ट करतात, डायजेशनसाठी सपोर्ट करतात, हेल्दी स्किनसाठी सपोर्ट करतात. जसं आता डायजेशनसाठी सपोर्ट सांगितलं उज्ज्वला मॅडमनी, तसा सपोर्ट होऊ शकतो याचा. अँटीऑक्सिडंट म्हणून देखील वापरलं जातं. एक फक्त सजावट म्हणून नाही, तर न्यूट्रिशन अँगलने ह्याला बघणं गरजेचं आहे. खसखस खाल्ली की लगेच झोप लागते असं काही जणांचं म्हणणं असू शकतं. तर या खरंच एक पौष्टिक बिया आहेत. चांगली झोप येण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता, कमी प्रमाणात वापरू शकता. पण हे तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे की तुम्ही म्हणजे तुमची झोप कशी घेऊ शकता. इवन असं पण होऊ शकतं की दोन्ही एकत्र एकाच वेळी होऊ शकतं. तर काही ठिकाणी खसखशीची खीर बनवली जायची, म्हणजे ज्यांना असा प्रॉब्लेम असेल ना त्या ठिकाणी त्याची खीर बनवून दिली जायची, म्हणजे त्याचा वापर केला जायचा त्या खिरीमध्ये जास्त प्रमाणात, ज्याच्यामुळे झोप शांत लागायची, मऊ असायची. तर कसा वापर करायला हवा? हलका खसखस पण एक काय म्हणतो तो खवट असा एक वास असतो त्या खसखशीला. जर जास्त दिवस जर ती राहिली नाही, खवट वास असतो. तर कोणी अनुभवलाय का हा खवट वास असतो ना? हम्म. तर हा वास टाळण्यासाठी तुम्ही रोस्ट करून याला वापरू शकता. येस. हलकसं रोस्ट करा आणि जास्त दिवस ठेवू नका. इवन जसं तिळाचं सांगितलं ना, तसं तिळासारखं तुम्ही याला फ्रीज मध्ये स्टोअर केलं तर बेस्ट राहील.
फ्रीज मध्ये. हो हो, फ्रीज मध्ये ठेवलं तर बेस्ट राहील. तर खसखसाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी तुम्हाला येणार आहे, आणि खसखस करी पेस्ट कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला येणार आहे. मॅम सॉरी मला टाईप होत नाहीये. सो वन मोर इज खसखस ची खीर ना पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी नंतर जर दिली ना तर मिल्क साठी खूप चांगलं आहे. ब्रेस्ट मिल्क साठी. अच्छा, ओके, छान. डिलिव्हरी नंतर हो. डिलिव्हरी नंतर याची खीर देऊ शकता, ज्यांच्यामुळं पोस्टपार्टम पिरियड मध्ये तुम्हाला रिकव्हरीसाठी मदत करते. दूध की बाळाला फक्त दूध वाढवण्यासाठी? हा गायत्री मॅम. हो हो मॅम. कारण आईचं दूध गेलं ना की मग बेबीला पण ते हेल्प होतं आणि दूध ज्यांना फ्लो कमी येतो त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. हा, थोडीशी कडू चव लागते. हो. पुढे जाऊयात. सॅप्रॉन, केशर प्रिशियस स्पाइस मध्ये येतो. सगळ्यात वर्ल्ड मधून प्रिशियस स्पाइस मध्ये येतो. अगदी 4-5, म्हणजे अगदी काय म्हणतात ते, जपून वापरणारी गोष्ट आपल्याकडे सगळ्यात म्हणू शकतो आपण. एकदा 4-5 त्याच्या काड्या जरी वापरल्या तर त्या पुरेशा असतात, बरोबर. तर याच्यामध्ये क्रोसिन क्रोसिन त्यानंतर गायत्री मॅम, हे करेक्ट आहे का? एकदा चेक करा. क्रोसिटीन, त्यानंतर सॅप्रोनॉल असे हिरो कंपाऊंड्स असतात. त्यानंतर हे कशासाठी ट्रेडिशनली यूज होतो तर मूडसाठी सपोर्ट करतं हे. त्यानंतर मेमरीसाठी सपोर्ट करतं, आय हेल्थसाठी म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हेल्प करतं. त्यानंतर अँटीऑक्सिडंट देखील आहेत. यामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट आहेत, त्यामुळे मूड आणि मेमरीसाठी सपोर्ट करतात, आय हेल्थसाठी सपोर्ट करतात, आणि अँटी इन्फ्लेमेटरी देखील आहेत. तर याचं बेस्ट पेअरिंग होऊ शकतं दुधासोबत, वेलची सोबत, जायफळ सोबत, गुलाबासोबत, त्यानंतर हनी सोबत. आपल्याकडे पॉप्युलर यूज आहे याचा केशर मिल्क फिक्स. श्रीखंड मध्ये वापरलं जातं, त्यानंतर बिर्याणीमध्ये वापरलं जातं, खिरीमध्ये वापरलं जातं, आणि बऱ्याचशा डेझर्टमध्ये देखील वापरलं जातं. येस. टी मध्ये वापरला जातो का केशर? ओके. गुड. मॅडम जपान साईडला वापरलं जातं चहामध्ये. चहामध्ये वापरला जातो, बर. पण पण तसा जम्मूमध्ये. हा महाग असतो ना, त्यामुळं चहामध्ये वापरला जाते. बऱ्याच वेळा आपल्याकडे काय करायला जातं, सणालाच वापरलं जातं किंवा डिलिव्हरी नंतर वापरलं जातं. केशर म्हणजे असं खूप महाग आहे ना, तसा मसाल्यांपैकी सगळ्यात महाग मसाला असं म्हटलं जातं. सोन्यापेक्षाही महाग मसाला असं म्हणून ओळखलं जायचं काही वर्षापूर्वी. आता सोनं महाग झालंय, ते सोडून द्या. पण 1.5 ते 2 लाख फुलं लागतात 1 किलो केशर बनण्यासाठी. म्हणजे याच्या एवढ्या काड्या, म्हणजे एवढी फुलं गोळा केल्यानंतर 1 किलो केशर निघतो. आणि फक्त 3 लाख केशर काड्या मिळतात. 1 किलो मध्ये किती असतात सुमारे, तर 3 लाख केशर काड्या असतात. आजही केशरला काय म्हटलं जातं, रेड गोल्ड म्हटलं जातं. भारतामध्ये, काश्मीरमध्ये आणि इराणमध्ये केशर म्हणजे केशर पिकतं, म्हणजे उगवलं जातं आणि तिथून सप्लाय होतं. तर इंडियामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या देशात पाहायचं म्हणजे याचा वापर केला जातो, तर इंडियामध्ये, इराणमध्ये, त्यानंतर स्पेनमध्ये, इटलीमध्ये आणि मिडल ईस्टमध्ये याचा वापर केला जातो. दूध, श्रीखंड, बिर्याणी, मिठाई, हा इथे देखील सांगितलंय, चहामध्ये वापर केला जातो याचा, आणि आईस्क्रीम मध्ये देखील वापर केला जातो.
तर सायन्स भाग बघायचा झाला तर मूड सपोर्ट करतं. कारण आता चहामध्ये यूज करतात म्हटल्यावर याचा त्या त्या माध्यमातून देखील कदाचित मूड साठी सपोर्ट होत असणार याचा. हेल्दी स्लीप साठी देखील याची हेल्प होतो. त्यानंतर मेमरीसाठी सपोर्ट होतो. आय हेल्थसाठी सपोर्ट होतो. अँटीऑक्सिडंट रिच आहे. हार्टसाठी हेल्दी आहे. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून ओळखलं जातं. केशर फक्त रंगच देत नाही तर फंक्शनल स्पाइस मध्ये याला ओळखलं जातं. लोक म्हणतात की जास्त केशर घातलं की जास्त फायदा होत असेल, तर असं नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की जास्त केशर म्हणजे जास्त फायदा, तर ज्यामध्ये काही काड्याच पुरेशा नसतात. प्रमाण देखील महत्वाचं असतं, त्यामुळे प्रमाणावर हे अवलंबून असतं. आणि मेन म्हणजे याच्या क्वांटिटीवर क्वालिटीवर अवलंबून असतं. तर याची एक इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की राजाच्या स्वयंपाकघरात केशर फक्त चवीसाठी नाही तर राजेशाही पाहुणचारासाठी देखील, म्हणजे पाहुणचारासाठी वापरलं जायचं. त्यामुळे हे इतकं प्रिशियस स्पायसेस मध्ये याचा मान आहे. केशर कधीही असं डायरेक्टली थेट टाकू नये. कोमट किंवा कुठल्याही अशा, म्हणजे म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये भिजवायचं आहे. आणि म्हणजे आता जेव्हा आपण खिरीला वापरतोय किंवा कशालाही वापरतोय तर त्याला थोडा वेळ भिजत ठेवायचा. त्यामुळे त्यातले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते ऍक्टिव्ह होतात. आणि मग 5-10 मिनिटं भिजवू शकता आणि त्यानंतर तुम्ही याला वापरू शकता. कोमट दुधामध्ये. कोमट दूध, कोमट पाणी. जे आता स्वीट पदार्थ बनवत असेल तर आपण कोमट दूध. हम्म. हा, जर तिखट किंवा असं वेगळा पदार्थ तुम्हाला त्याच्यामध्ये यूज करायचंय, लाईक बिर्याणी वगैरे, बिर्याणीमध्ये पण तसं दुधामध्ये टाकतात बऱ्याच वेळा, पण काही वेळा मी तर सजेस्ट करेन थोडंसं कोमट पाणी जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आणि 4-5 काड्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्या, 8-10 काड्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि हे करू शकता. आणि केशर मिल्क तसं गरोदर बाईला तर दिलंच जातं. तर आपणही घेऊ शकतो. इवन दुधामध्ये देखील याचा वापर करू शकतो आपण. दुधामधून जे रोज हल्दी मिल्क घेणार आहे, गोल्ड मिल्क, त्याच्यामध्ये याचा वापर करू शकतो. पण रेग्युलर यूजसाठी नाही, कधीतरी स्पेशल म्हणून यूज केलं जातो. बघा, आपल्याकडे स्पेशल असं मिल्क बनवलं जातं ना. बऱ्याच वेळा आपल्याकडे संक्रांतीसाठी जेव्हा बायका हळदी कुंकवाला येतात त्यावेळेस खास मान असतो त्या, म्हणजे काय ड्रायफ्रुट्स वगैरे सर्व घालून मसाला दुधाचा मान असतो. त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा यूज करू शकता, ज्यामुळे खास त्याची एक काय म्हणतात ते, वेगळंपणा येतो किंवा त्याचा कलर वगैरे त्याच्यामध्ये उतरतो. आणि याला बघून घेणं जास्त गरजेचं आहे. तर फिकं पडतं. तर तुम्ही बघू 1-2 ग्लासेस घेऊ शकता असे वेगळे काचेचे, ज्याच्यामध्ये ओरिजिनल जे सॅफ्रॉन असतं किंवा केशर असतं त्याचा कलर लवकर उतरत नाही, हळू हळू उतरतं. म्हणून काय सांगितलंय की 5-10 मिनिटं त्याला थोडंसं कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत ठेवा. त्यामुळे तो हळूहळू कलर उतरतो आणि मग ते यूज करा सांगितलंय. आणि जे नॉर्मली किंवा थोडेसे फेक केशर असतात ना, ते लगेच कलर सोडतात आणि मग आपल्याला वाटतं नाही भारी आहे, चांगलं आहे केशर. तर असं नाहीये. तर तुम्ही ते बघून घेणं गरजेचं आहे. थोडासा असा डार्क कलर याचा नसतो, थोडासा लाईट कलर असतो याचा. डार्क कलर आहे तर त्याला कलर केलेलं असू शकतं. कारण याच्यामध्ये भेसळ, म्हणजे मसाले इतके इम्पॉर्टंट पण आहेत, पण मसाल्यामध्ये भेसळ देखील तितकीच आहे. सगळ्यात जास्त भेसळ आहे. पुढे जाऊयात. दगडफूल. आपल्याकडे दगडफूल चांगलंच ओळखलं जातं. इवन आपले जे वर्षाचे मसाले असतात त्यामुळे देखील यामध्ये वापरला जातो. तर एक हिडन हिरो स्पायसेस म्हणून याला ओळखलं जातं. तुमच्या डिशला कम्प्लीट करण्याचं काम करतो. म्हणजे काय म्हणतात ते, हिडनवाला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये लिशन नावाचं एक नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे, ज्याच्यामुळे याला खास असा एक अरोमा असतो, टेस्ट असते. गोडा मसाला, काळा मसाला याच्यामध्ये याचा वापर केला जातो.
नॅचरल लिसिन कंपाऊंड्स असतात, त्यानंतर विन्सिन ऍसिड असतं, बायोऍक्टिव्ह प्लांट कंपाऊंड्स असतात, अर्थी इसेन्शियल ऑइल वेगवेगळे बनवले जातात बघा. आयुर्वेदामध्ये खास बनवले जातात. पंचकर्मा सेंटरवर वेगवेगळे बनवले जातात. औषधं म्हणा किंवा ऑइल्स म्हणा, अरोमा असतो त्याचा एक. सेंटरवर गेल्यानंतर एक वेगळा स्मेल असतो ना, त्याच्यामध्ये देखील याचा वापर केला जातो. याला ट्रेडिशनल यूज याचा गोडा मसालामध्ये होतो, कलनरी हेरिटेज म्हणून याला ओळखलं जातं. काळ्या मसाल्यामध्ये याचा वापर होतो आणि ट्रेडिशनल आरोमा देण्यासाठी याचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये नॅचरल बायोऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. आरोमा याचा डेप्थ आहे, म्हणजे खूप असा वेगळा एक आरोमा असतो याला. आणि महाराष्ट्र आणि प्लस हैदराबादमध्ये याचे एक ट्रेडिशनल आहे. तर बऱ्याच ठिकाणी बिर्याणी वगैरे हैदराबाद साईडला बनवली जाते, तर त्याच्यामध्ये देखील याचा वापर ते करतात. तर बेस्ट पेअरिंग याचं होऊ शकतं लवंग सोबत, त्यानंतर दालचिनी सोबत, ब्लॅक पेपर सोबत, चक्रफूल सोबत होऊ शकतं आणि वेलची सोबत होऊ शकतं. पॉप्युलर युजेस आपल्याकडे गोडा मसाला, काळा मसाला, बिर्याणी, करी, स्पेशल ग्रेव्हीज बनवण्यासाठी केला जातो. तर अजून काही याचे बेनिफिट्स पाहूयात. हा, कोजागिरी पौर्णिमेला वापरला जातो आणि आमटीमध्ये देखील वापर. ओके. एकच मिनिट. दगडासारखा दिसणारा मसाला देखील म्हणून याला पाहतात. हो ना. आपल्याकडे म्हणजे आम्ही तर लहानपणी याला दगडफूल म्हणजे वेगळाच दिसायचा, ते वेगळंच वाटायचं, नको म्हणजे ते यूज नाही करायला पाहिजे असं वगैरे वाटायचं आम्हाला. म्हणजे दगडफूल म्हणजे दगडावर उगवणारं फूल असं वगैरे वगैरे काहीतरी असं म्हणायचो आम्ही. तर असं नाहीये हे. एखाद्या दगडावर सुकलेला मसाला, तर असं म्हणजे असाच मसाला आहे हे खरं तर. तर याला का असं दगडफूल म्हटलं जातं, तर दगडफूल मला हा काय झाडावर वाढत नाही, हा एका दगड किंवा झाडाच्या सालीवर वाढणारा असं एक काय म्हणतो आपण, वेलीसारखा प्रकार असं म्हणू शकतो आपण. महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, हैदराबादमध्ये याचा वापर केला जातो आणि नॉर्थ साईडला आपल्याकडे जास्त हा उगवला जातो. तर कोणकोणत्या देशामध्ये हाच वापर केला जातो, तर इंडियामध्ये, श्रीलंकामध्ये, साऊथ इंडियन कुझिन मध्ये वापरला जातो, हैदराबादी कुझिन मध्ये वापरला जातो. गोडा मसाला, काळा मसाला, बिर्याणी असे वगैरे वापरले जातात. याच्यामध्ये लिसेन म्हणून जे ऍसिड आहे ना, त्याच्यामुळे हे विशेष आहे. विशेष या कारणासाठी तो आहे, याच्यामधला जो कंपाऊंड आहे ना तो मातीसारखा किंवा धुरकट रंगाचा हा असतो, पण चवीला हा एक घेरी चव किंवा सुगंध असा देतो असं म्हणायला हरकत नाही. अँटीऑक्सिडंट रिच असतो, त्यानंतर अँटी मायक्रोबायल ऍक्टिव्हिटीमध्ये हेल्प करतो, त्यानंतर हेल्थी अँटी इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स म्हणून देखील वापरला जातो याचा. त्यानंतर मेडिसिनमध्ये बरेचसे मेडिसिन्स जे बनवले जातात ना, त्यामध्ये देखील याचा वापर केला जातो. हिलिंग म्हणजे जे आता मी सांगितलं ना, हिलिंग बेनिफिट्स, याच्यापेक्षा याचा वापर फ्लेवर इन्हान्समेंट म्हणून जास्त केला जातो. तर लोक याला का एक म्हणजे म्हणतात की दगडफूल म्हणजे एक फूल आहे, तर फूल नाही, एक वेलीचा प्रकार आहे असं म्हणू शकतो आपण याला. वेलीचा प्रकार किंवा एक असं म्हटलं जातं की बुरशी आणि शेवाळ याचे एक नैसर्गिक सहजीवन असं म्हणजे एकत्र आल्यानंतर जे बनतं ना,
त्याच्या प्रकारासारखं हे आहे. त्याच्याबद्दल मला जास्त माहिती इथे दिलेली नाहीये, इतकीच माहिती आहे. पण आपल्याकडे मला जेवढं माहिती आहे, आपल्याकडे जो वर्षाचा मसाला बनवला जातो किंवा जे असे बिर्याणीचे मसाले किंवा बनवले जातात, त्याच्यामध्ये याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो. नेक्स्ट स्पाइस कडे जाऊयात. याचा थोडासा पार्ट राहिलेला आहे, तो कव्हर करूयात आधी. तर याला जेव्हा आपण घेऊन येतो, बाय करतो, त्यावेळेस याला स्टोन फ्लेवर याचा बघायचा. ड्राय असेल तर तो घ्यायचा. लाईटली असतो. याचं वजन असं इतकं जास्त नसतं, पण थोडासा फ्लेवर त्याचा चेक करणं गरजेचं आहे. आणल्यानंतर थोडासा रोस्ट करायचा आहे याला. जेव्हा आपण यूज करायचंय त्यानंतर त्याला एअर टाईट मध्ये बंद करून ठेवायचंय. अर्थी अरोमा असतो, फ्रेशनेस असतो त्याला एक वेगळा. आणि कधीही जेव्हा वापरायचं असेल तर स्मॉल क्वांटिटीमध्ये वापरायचं आहे. तर महाराष्ट्रीयन गोडा मसाला आणि हैदराबादी बिर्याणी मसाला हे तुम्हाला मी 2 रेसिपीज याच्यामध्ये देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. पुढे जाऊयात. 2-3च स्पायसेस राहिलेले आहेत. तर त्यापैकी हे आहे लॉंग पेपर, म्हणजे पिंपळी एक म्हटलं जातं. तर द फॉरगॉटन किंग ऑफ आयुर्वेदा असं म्हटलं जातं याला. स्मॉल क्वांटिटी वापरायची आहे, पण प्रॉबरफुल ट्रेडिशन आहे. बऱ्याच वेळा आपण याचं म्हणजे काय म्हणतो, मिरी सारखाच दिसणारा प्रकार आहे थोडक्यात. म्हणजे काय येल्लो मिरी वगैरे असं पण म्हणतात, पण खरं तर ऍक्च्युली नाव याचं पिंपळी आहे. तर याच्यामध्ये पेपरिन आहे, म्हणजे त्याच्याच कॅटेगरीमध्ये येतो, त्यामुळेच ते तसं ओळखलं जातं. पण याचे बेनिफिट्स वेगळे आहेत, याचा वापर वेगळा आहे आणि एक वेगळ्या कारणासाठी हे वापरलं जातं. तर याचा याचे फायदे बघायचे गेले तर डायजेशनसाठी हेल्प करतात, मेटाबॉलिकसाठी सपोर्ट करतात. त्यानंतर त्रिकटू ब्लेंड जे असतं, म्हणजे एक आयुर्वेदिक हब आहे, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. रिस्पिरेटरी सिस्टम मध्ये याचा म्हणजे हेल्थसाठी देखील याचा वापर केला जातो. त्यानंतर डायजेस्टिव्ह फायर, म्हणजे अग्नी. पोटामध्ये आपण कसं म्हणतो, अन्न खाल्ल्यानंतर अग्नी प्रज्वलित असला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. तर त्या डायजेस्टिव्ह फायरसाठी हा हेल्प करतो. मेन सगळे आपण मसाले पाहिले की डायजेशन हेल्थसाठी मदत करतात, डायजेस्टिव्ह हेल्थसाठी. पण हा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर मेटाबॉलिक हेल्थसाठी सपोर्ट करतो. आयुर्वेदामध्ये याला मेडिसिनचं हेरिटेज म्हटलं जातं. याचं बेस्ट पेरिंग होऊ शकतं सुंठेसोबत, काळी मिरीसोबत, मधासोबत, हळदसोबत, जिऱ्यासोबत. याचा वापर तुम्ही काढ्यामध्ये करू शकता. हर्बल ब्लेंड्स जे असतात त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. स्पायसेस पावडर्स ज्या बनवायच्या आहेत त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. काळी मिरी वापरत असाल तरी देखील याचा वापर तुम्ही करू शकता. आयुर्वेदिक फॉर्म्युलाज जे असतात त्याच्यामध्ये वापर केला जातो. इवन तुम्ही हनी मिक्स करून याची पावडर देखील घेऊ शकता. तर याचे अजून काही बेनिफिट्स आहेत ते देखील आपण पाहूयात. कोण वापरतं का, थोडंसं चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहूयात. हा, याचा खोकला वापर आणि करतं का किंवा खोकला आणि ब्रोंकायटिस सारख्या आजारांसाठी पिंपळी थोडस कुटून त्याच्यामध्ये मध घालून वापरतात. आमटीमध्ये अच्छा माहिती नाहीये एवढं. ओके. रोग प्रतिकारक शक्ती पण वाढवतं हा, पिंपळी. अँटी इम्युनिटी बुस्टर आहे. इम्युनिटी बुस्टर आहे. ओके. दम्यासाठी पण वापरतात. दम्यासाठी वापरला जातो. म्हणजे माहिती आहे बऱ्यापैकी या. मला असं वाटलं की याच्याबद्दल माहिती नसावं, कारण इकडे कधी वापरला गेलेलं नाही, हे मॅम पहिलं लहान मुलांना द्यायचे ना उघळून, ते औषध जडीबुटी द्यायची ना, त्याच्यामध्ये एक एक फेर उघळून द्यायचो ना आम्ही. हम्म. त्याच्यामुळे माहिती. गुटीमध्ये हे सगळे पदार्थ राहायचे मॅम पहिले. हा, Yes. जडीबुटीमध्ये राहायचे. करेक्ट. तर याची स्टोरी अशी आहे की काळी मिरी जगभर प्रसिद्ध होण्यापूर्वी पिंपळीचा वापर जास्त व्हायचा मसाल्यामध्ये. भारतात वापर जे व्हायचे ना त्याच्यामध्ये याचा जास्त वापर व्हायचा. पिंपळीचा वापर म्हणजे पूर्वी
आयुर्वेदातील त्रिकुटू चूर्ण म्हणून जे आहे त्याच्यामध्ये वापर व्हायचा. म्हणजे सुंठ, काळी मिरी आणि पिंपळी असा त्याचा एक हब्स बनायचे. त्यामुळे पिंपळीला विशेष महत्व आहे. तर तिला एक फॉरगॉटन किंग ऑफ आयुर्वेदा असं देखील म्हटलं जातं. तर इंडियामध्ये, श्रीलंकेमध्ये, नेपाळमध्ये, थायलंडमध्ये, इंडोनेशियामध्ये याचा वापर केला जातो. आत्ता देखील आपण काड्यामध्ये आयुर्वेदिक चूर्ण असतील, मसाले असतील, हर्बल टी असतील, ट्रेडिशनल मेडिसिन्स असतील, याच्यामध्ये वापर केला जातो. तर जसं सगळ्यांनी सांगितलं तसे ह्याचे हेल्थ बेनिफिट्स तर आहेतच. तर याचं मिथ्स असं आहे की काळी मिरी आणि पिंपळी एकच आहेत का, तर नाही. पेपर फॅमिलीमधूनच आहे. म्हणजे ब्लॅक पेपर, लॉंग पेपर अशा मध्ये येतो हा. पण याचे वनस्पती वेगवेगळे असतात. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतीपासून हे उगवले जातात. आणि आयुर्वेदामध्ये पिंपळीला योगवाही म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजे योगवाही म्हणून देखील, कारण याचे वापर त्यावेळेस म्हणजे मेडिसिन हर्ब्स बनवण्यासाठी वापरला केला जायचा. त्यामुळे याला इतकं इम्पॉर्टंट आहे. कमी प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. हलकं भाजून याची पावडर करा आणि मग वापरू शकता. काढा किंवा मसाल्यात वापरू शकता. आणि तुम्ही त्याला जर आणायचं असेल तर होल आणायचं आहे आणि ते स्टोअर करायचं आहे. आणि याचा ताजी कशी आहे हे कसं ओळखायचं, तर गडद तपकिरी तपकिरी म्हणण्यापेक्षा एक ब्राउनिश म्हणू शकतो बघा. असा असा कलर म्हणू शकता तुम्ही. थोडासा असा कलर याचा थोडासा असतो. त्यानंतर सुगंधित असते, एक स्मेल असतो, त्याचा एक अरोमा असतो. त्यानंतर कीड लागते याला. तर कीड नसलेली पाहून घ्यायची आहे. आणि लागू शकते तर आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायची गरज आहे. ओलावा लागू द्यायचा नाहीये याला. तर अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता. नेक्स्ट जाऊयात आपण. लास्टचे काहीच पार्ट शिल्लक राहिलेला आहे. तर ओव्याची पानं. आता ओव्याची पानं हर्ब्स मध्ये येतात. तर कुणी अनुभव घेतलाय का, किंवा बऱ्याच जणांच्या, म्हणजे माझ्याकडे तर आधी कुंडीमध्ये लावलेला असायचा. तर तुमच्याकडे आहे का? आता माझ्याकडे त्याचं ते म्हणजे एवढंस जरी त्याचं म्हणजे पान जरी भेटलं तर त्याच्यापासून इतकं मोठं ते झाड बनतं छोटस. कोणाकडे आहे? येस, भारती मॅडमकडे आहे. आनंद सरांकडे नाही. माहिती नाही, दुसऱ्यासाठी नाही. नयन मॅडमकडे आहे, निशा मॅमकडे आहे, कविता मॅमकडे आहे, आमच्या शेजारी आहे. ओके, तुम्ही नक्की वापर करू शकता. तुम्ही म्हणजे ते एवढंस झाड असतं, तशी जाडसर पानं असतात. म्हणजे अगदी छान लागतात. त्याची ओव्याची पानं देखील अशी खायला पण छान लागतात. तर याच्यामध्ये एक फ्रेश लिव्ज, फ्रेश फ्लेवर असतो आणि बेटर बेनिफिट्स असतात. म्हणजे ओव्याचे बेनिफिट्स आहेतच का, आहेत, पण याच्यासोबतच याची पानांचे देखील वेगळे बेनिफिट्स आहेत. एक फ्रेश अरोमॅटिक हर्ब्स म्हणून याला ओळखलं जातं. आणि ट्रेडिशनल इंडियन हर्ब्स होम मध्ये याला एक हेल्थ रेमेडी म्हणून देखील वापरलं जातं. याच्यामध्ये थायमोल नावाचं जे हिरो कंपाऊंड आहे त्याच्यामुळे याला चांगल्या प्रकारे ओळखलं जातं. त्यानंतर कार्सेओक्रोल म्हणून एक जे आहे त्यासाठी ओळखलं जातं. त्यानंतर एसेन्शियल ऑइल देखील याच्यामध्ये आहेत. त्यानंतर नॅचरल फ्लोराइड्स देखील याच्यामध्ये आहेत. त्यानंतर डायजेशन सपोर्ट करतात, गट हेल्थसाठी सपोर्ट करतात, रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हेल्प करतात, सपोर्ट करतात त्यासाठी, आणि इम्युनिटीसाठी देखील सपोर्ट करतात. अँटीबॅक्टेरियल म्हणून देखील याला ओळखलं जातं. तर याचं बेस्ट पेअरिंग होऊ शकतं आल्यासोबत, जिऱ्यासोबत, धन्यासोबत, लसूण सोबत आणि ग्रीन चिली सोबत. तर ओव्याच्या पाण्याचा पकोडा
बनवला जातो. आणि मी कुणाकडे तरी असं म्हणजे टेस्ट केला याला. अं, छान लागतो, नो प्रॉब्लेम. ऑइली असतो थोडासा, पण टेस्ट छान असते याची, एक वेगळी टेस्ट असते. पण ते असं काय म्हणतात, पचायला हलकं जातं अजवाईन असल्यामुळे. त्यामुळे ते थोड्या लोकांनी त्याला काय केलंय, ओव्याचं पान हेल्दी आहे तर त्याला अनहेल्दी करून खायचं सुरुवात केली. अशा प्रकारे वापर केला जातो, पण छान लागतं. कधीतरी म्हणून यूज करू शकता, पण मी तर सजेस्ट इतकं नाही करणार याला. त्यानंतर चटणीमध्ये याचा वापर केला जातो, पराठामध्ये वापर केला जातो. त्यानंतर हर्बल टीज जे असतात त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो, काढ्यामध्ये वापर केला जातो. तर याचा यूज शक्यतो फ्रेश करायला हवा, बेस्ट अरोमा असतो. त्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये तुम्ही क्लोथमध्ये किंवा पेपर रॅप करून ठेवू शकता. जे येल्लो सारखी झालेली पानं असतात ना, ती टाळायची आहेत, अवॉइड करायची आहेत. त्यानंतर घरामध्ये तुम्ही लावू शकता, इझी असा प्लांट आहे, पटकन लागणारा. तुमच्या किचन हाऊसमध्ये किचनच्या खिडकीला देखील अगदी आरामात उगवू शकता. त्याचे सीड्स आणि लिव्स दोन्ही बेनिफिशियल आहेत. तर अजवाइन लीफ पकोडा मी नाही देणार, कारण मी चेंज करणार आहे ही रेसिपी. अजवाइन लीफ चटणी आहे, ही मी तुम्हाला नक्की देईन. त्याच्यासोबत दुसरी अजून कोणती तरी रेसिपी मी नक्की ऍड करेन. मी ते चिलामध्ये टाकते, चॉप करून असे उभे उभे. अच्छा, आपलं ते तुमच्याकडे आहे. बेसन चिला असतो ना, त्याच्यामध्ये टाकते. हा हा, ओके. हे बघा, छान एक वापर सांगितलाय नयन मॅडमनी. तुम्ही सगळ्यांनी वापरू शकता, आणि थँक्यू नयन मॅडम. म्हणजे अशा प्रकारे देखील यूज होऊ शकतो. त्यामुळे टेस्ट पण छान येते, आणि चिलामध्ये कसं होतं, थोडं हेवीनेस येतो खाल्ल्यानंतर, त्यामुळे ते हलकेपणा पण येतो. तर अजून काही बेनिफिट्स याचे पाहूयात. ओवा आणि ओव्याची पाने एकच असतात, पण कसं दोघांना स्वाद थोडा जरी मिळता जुळता असला तर वापर थोडा वेगवेगळा होऊ शकतं. एक अंगणातलं औषध म्हणून याचा वापर करू शकतो. लहान मुलांची पोटदुखी असेल, मोठ्यांचं अपचन असेल, किंवा पावसाळ्यात कधीतरी एक हेल्दी म्हणता येणार नाही, पण एक गरम ऑप्शन कधीतरी एन्जॉय करायचा असेल घरच्या घरी, तर तुम्ही याचा पकोडा नक्की ट्राय करू शकता. ओव्याची पानं लगेच वापरली गेली पाहिजेत, जर तोडली असतील तर तुम्ही. तर याचा कुठे कुठे वापर केला जातो, तर इंडियामध्ये, श्रीलंकेमध्ये, मलेशिया, इंडोनेशियामध्ये याचा वापर केला जातो. मेन म्हणजे भजी, चटणी, हर्बल टीज, सूप, घरगुती उपाय मध्ये याचा वापर केला जातो. कसं जसं की पोट दुखतंय वगैरे, याच्यामध्ये वापर केला जातो. ओके, तो कोणता पार्ट राहिलाय एकदा पाहूयात. तर एक मसाला इथे पीपीटी मध्ये द्यायचा राहिलाय, तर मी तोंडी सांगेल याच्याबद्दल. त्यामुळे आपले या आठवड्याचे 10 मसाले राहतील, कारण थोडासा वेळ मला कमी पडला, त्यामुळे मी इथे टाकू नाही शकले त्याला. तर एक अजून स्पाइस आहे, तो म्हणजे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी माहितीये सगळ्यांना? Yes. कस्तुरी मेथी. हो मॅम. हा, कस्तुरी मेथी असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन नाहीये, तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी. हा, कसुरी मेथी आहे. आपल्याकडे ते कस्तुरी मेथी म्हटलं जातं. हॉटेलमध्ये देखील याचा वापर केला जातो. हॉटेलवाले खास करून ते भाजीला सुगंध देण्यासाठी म्हणून वापरला जातो. मेथीची पानं आपण सगळीच खातो, पण कस्तुरी मेथी बऱ्याच वेळा वापरली जात नाही. पण एक कस्तुरी मेथी म्हणजे एक वेगळी वनस्पती आहे, एक वेगळं असं हे आहे. तर वेगळी वनस्पती आहे, किंवा वेगळं झाड आहे असं म्हणू शकता तुम्ही. सॉरी सॉरी, तर असं नाहीये हे. कसुरी मेथी म्हणजे मेथीचीच वाळलेली पानं असतात. वाळलेली पानं, हा. येस, सॉरी.
ते मी करेक्शन करेल. तर फ्रेश मेथी आणि कसुरी मेथी एकाच वनस्पती, म्हणजे आपली जी मेथी असते ना, त्याच्यापासूनच ही बनवली जाते. आणि याला कसुरी मेथी नाव असं का पडलं, तर कसुरी हे एक पाकिस्तानमध्ये एक शहर आहे कसूर, तिथून याचा म्हणजे वापर स्टार्ट झालेला. त्यामुळे याला जगभर वाळवलेली मेथी जगभर प्रसिद्ध झाली कसुरी मेथी नावाने. त्यानंतर मग एक एक त्याला एक आरोमा असतो, तर मग रेस्टॉरंटमध्ये याचा पहिला वापर चालू झाला. डाळमध्ये, ग्रेव्हीमध्ये, पनीरची भाजी असेल कोणती, तर याचा वापर करायला चालू झाले. तर याचे कोणत्या देशात वापरला जातो, तर इंडियामध्ये, पाकिस्तानमध्ये, मिडल ईस्टमध्ये, युके मध्ये, कॅनडामध्ये याचा वापर केला जातो. पनीर, डाळ, करी, पराठा, बटर चिकन, ग्रेव्ही यामध्ये वापरला जातो. तर जसं आपल्याला आपल्या मेथीच्या भाजीचा वापर होतो किंवा मेथी सीड्स याचा वापर होतो, तसाच प्रकार हे याचे गुणधर्म देखील असतात. त्यामुळे आपल्याला ब्लड शुगर सपोर्टसाठी हेल्प करतात. त्यामुळं अशा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या बनत असतील तर तुम्ही त्याला हलकासा भाजून काय म्हणतात ते, असं हाताने कुस्करल्यानंतर असं पावडर फॉर्म मध्ये बनतं, तर ते तुम्ही असं पसरवून देऊ शकता. त्यानंतर डायजेस्टिव्ह हेल्थसाठी देखील सपोर्ट करतं, हार्ट हेल्थसाठी सपोर्ट करतं, अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून ओळखलं जातं, गट हेल्थसाठी देखील याचा वापर केला जातो. त्यानंतर मेटाबॉलिक हेल्थसाठी वापर केला जातो. कसुरी मेथी म्हणजे मेथीची वाळवलेली पानं असतात. आणि कसं आहे, तिन्ही प्रकारे वापरली जातात असं म्हणू शकता तुम्ही. मेथीचा वापर तीन प्रकारे होतो. म्हणजे जेव्हा मेथी उगवते त्यावेळेस त्याचा वापर करतो, मेथी सुकली की त्याचा वापर केला जातो, आणि मेथी जर ती त्याची बिया बनतात त्याचा देखील वापर केला जातो. म्हणजे मेथी किती बेनिफिशियल आहे ते तुम्ही पाहू शकता. डायबिटीज मध्ये तर वरदान आहे मेथीच्या पाण्याचा वापर केलाच जातो. त्यामुळे तुम्ही भाज्यांवर ते कस्तुरी मेथी वापराच. मेथीची भाजी तर तुम्ही खाताच. मेथीचे सीझन ज्या वेळेस असेल त्यावेळेस तुम्ही आवर्जून मेथीची भाजी वगैरे नाही घाला. आणि जेव्हा कसुरी मेथी वापरायची आहे तर थोडंसं हलकसं रोस्ट करा. अगदी म्हणजे काय म्हणतात, गरम तव्यावर जरी ठेवलं तरी ते व्यवस्थित गरम होतं. नंतर तुम्ही ती कुस्करून वापरू शकता. आणि जेव्हा तुम्हाला ही कसुरी मेथी वापरायची आहे त्यावेळेस तुम्ही याला, म्हणजे कोणतीही भाजी आपण सांगितलं ना, प्रत्येक मसाल्याचा एक योग्य टाइम असतो, आधी, मिडल, नंतर. तसं जेव्हा भाजीच्या गॅस बंद करायचे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ते लास्टला यूज करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही घेऊन आले त्याला एअरटाईट डब्यात मध्ये ठेवायचे. त्याला एक स्मेल, अरोमा, किंवा असं म्हणू शकतो एक कलर पण असतो, एक थोडीशी ग्रीन ग्रीन दिसते. आणि कसुरी मेथीचा जेव्हा काय म्हणतात ते फिकी पडत जाते किंवा त्याचा यूज संपतो त्यावेळेस ती अशी कलर त्याचा चेंज होतो एकदम. कलर जसा ग्रीन असतो ना त्याचा फिकट कलर व्हायला चालू होतो. तर तशी नाही वापरायची. हिरवट कलर असतो, स्ट्रॉंग अरोमा असतो, ते पाहायचे, बघून घ्यायचे. आणि त्याचे ड्राय लिव्स हे वापरू शकता तुम्ही. आणि थोडीशी म्हणजे काय म्हणतात ते ब्राउनिश किंवा येल्लोइश होतीये तर ते तुम्ही वापरायला नाही पाहिजे. ओके, आजचे स्पाइस इतकेच होते. बघू काय राहिलंय का अजून. अजून एक स्पाइस बद्दल मी माहिती काढून ठेवली होती पण ती टाकली नाही मी, आता नेक्स्ट मध्ये टाकेल. चक्रफूल, त्याची माहिती मी काढून ठेवलेली आहे. हा, जायफळ, जायपत्री, तीळ, खसखस, केशर, च- चक्रफूल काढलं पण ते टाकायचं राहिलं. दगडफूल, पिंपळी, ओव्याची पानं, आणि आता आपण पाहिलं कसुरी मेथी. असे वेगवेगळे स्पाइसेस आपण आज पाहिलेले आहेत. म्हणजे 8 मसाले जवळपास कव्हर झालेले आहेत. चल, आजच्या सेशन मधून असा कोणता मसाला ज्याचा वापर तुम्ही करत नव्हता, एक लास्ट आपण एक राऊंड घेऊयात आणि थांबूयात आपण इथेच. बराच वेळ देखील झालेला आहे. कसुरी गाव ते सांगितलं. पिंपळीच आहे. पिंपळीचा वापर करत नव्हता, करणार आहात. ओके. भारती साळुंखे मॅम, पिंपळीचा. दगडफूल. दगडफूलचा.
पिंपळी बऱ्याच जणांकडून आलं पिंपळी. पिंपळी म्हणजे लक्षात आलं ना बऱ्याच जणांचं, असं येल्लो लांब कलरचं असतं बघा असं. ते मला क्लिक झालं, रिअलाइज झालं की नाही हे पिंपळी असतात. ते आधी ऍक्च्युली युज होत होतं. असं आधी युज व्हायचं. हा, असं स्पाइस म्हणून नाही, पण ते लहान मुलांच्या टायमालाच युज होतं. हा. देऊन द्यायचं ते बऱ्याच गुटीमध्ये. मी आता पाहिलंय की बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक दुकानामध्ये ते वेगळं असं विकायला असतं, म्हणजे आयुर्वेदिक शॉप असतात तिथे. हा, कॅम्प पेपर्स, करेक्ट. हॅलो याच. मॅडम. हा. हॅलो. हा, बोला बोला. मला ते पिंपळीचं तुम्ही जे स्क्रीनशॉट दाखवता ना, ते ग्रीन कलरचं. पिंपळी ग्रीन नाही, थोडी येल्लो असते. नाही नाही नाही, तुम्ही ते म्हणजे मसाला घ्यायच्या वेळेस त्याचे सगळे फायदे नाव वगैरे ग्रीन. हा, मॅम स्लाइड पाहिजे. स्लाइड. हा, स्लाइड हवे मला. स्लाइड हवी आहे. अच्छा अच्छा, ओके, थांबा दे. एकच मिनिट हा. ही वाली स्लाइड हवी आहे तुम्हाला? नाही नाही, थांबा. घ्या. घेतलं का? दुसरी स्लाइड पण द्या. ही दुसरी स्लाइड पिंपळी. आय होप तुम्ही घेतला असेल स्क्रीनशॉट. याच्या सर्व रेसिपी लवकरच तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये दिसतील. थँक्यू थँक्यू. एवढ्या पेशन्सनी तुम्ही सेशन्स ऐकता. मोजकीच लोक असतात पण अगदी लास्ट पर्यंत टिकून राहतात, त्याबद्दल थँक्यू सो मच.